तब्बल 20 वर्षांनंतर काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकरांच्या हत्येचा निकाल आज लागण्याची शक्यता आहे। मुंबई सत्र न्यायालयात आज सकाळी 11 वाजता या हत्येप्रकरणी सुनावणी होणार आहे। 3 जून 2006 रोजी मुंबईवरून धाराशिवला जात असताना नवी मुंबईच्या कळंबोलीमध्ये राजकीय वादातून पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। गोळीबारात पवनराजेंचा चालक समत काझी याचा देखील मृत्यू झाला होता। 2 अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करून त्यांच्यावरती गोळीबार केला होता। या हत्येप्रकरणी माजी गृहमंत्री पद्मसिंग पाटील यांच्यासहित 9 आरोपी आहेत। माजी खासदार पद्मसिंग पाटील यांच्यावरती पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचे प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप आहे। सप्टेंबर 2009 पासून या प्रकरणी पद्मसिंग पाटील जामिनावर बाहेर आहेत। राजकीय वादातून 25 लाखांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा सीबीआयचा आरोप आहे। 14 मे रोजी वैद्यकीय कारणास्तव 2 आरोपी सुनावणीला हजर न राहिल्यामुळे सुनावणी लांबणीवर गेली। आरोपी मोहन शुक्ला आणि पद्मसिंग पाटील यांनी वैद्यकीय कारणास्तव पुढची तारीख मागितली होती। आता आज या येणाऱ्या निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष आहे। मुंबई सत्र न्यायालयामध्ये आज सकाळी 11 वाजता या प्रकरणाची सुनावणी पार पडणार आहे। 3 जून 2006 ला मुंबईहून धाराशिवला जात असताना पवनराजे निंबाळकरांची हत्या करण्यात आलेली होती। राजकीय वादातून कळंबोलीमध्ये त्यांची हत्या करण्यात आली होती आणि आता 20 वर्षांनंतर पवनराजे निंबाळकरांच्या हत्येचा निकाल आज लागण्याची शक्यता आहे। मुंबई सत्र न्यायालयात आज सकाळी 11 वाजता या हत्येप्रकरणी सुनावणी होणार आहे। तर हे प्रकरण नेमकं काय आहे आपण सविस्तर जाणून घेऊया। 3 जून 2006 ला काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांची नवी मुंबईत कळंबोलीजवळ हत्या झाली। पवनराजे निंबाळकर तत्कालीन उस्मानाबाद आणि आत्ताच्या धाराशिवकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला। गोळीबारात पवनराजे आणि ड्रायव्हर समत काझी या दोघांचा मृत्यू झाला। धाराशिव जिल्ह्यात सहकार राजकीय क्षेत्रातील वाढत्या वर्चस्वातून पद्मसिंग पाटलांशी संघर्ष होत होता। पवनराजेंचे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील घोटाळ्यांवर होमट्रेड प्रकरणावरती आक्षेप होते। 2004 च्या विधानसभा निवडणुकीत पवनराजेंनी पद्मसिंग पाटलांविरोधात निवडणूक लढवली होती। सीआयडी सीबीआय तपासात पद्मसिंग पाटलांनी हत्येसाठी 25 लाखांची सुपारी दिल्याचा ठपका ठेवण्यात आला। सीबीआयकडून 2009 मध्ये पद्मसिंग पाटलांना अटक करण्यात आली। पद्मसिंग पाटलांसह या प्रकरणात एकूण 9 आरोपी आहेत। पारसमल जैन हा मुख्य सूत्रधारांपैकी एक माफीचा साक्षीदार झाला।